नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल विजन 24/7 मध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहे क्रोमॅटोग्राफी अँड क्रोमॅटोग्राफी टेक्निक्स। तर आपण आजच्या सेशनमध्ये जे क्रोमॅटोग्राफी काय आहे आणि त्याच्या वेगवेगळ्या टेक्निक्स जे आहेत त्याचं जे आहे एक ब्रीफमध्ये इथे आज आपण टॉपिक जो आहे तो बघणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ॲपवरती जे आहे विजन 24/7 वरती जे आहे FDA एक्झामसाठी ज्या कोर्सेस आहेत ते ऑलरेडी जे आहे लॉन्च झालेले आहेत। तसेच न्यू बॅचसुद्धा 1 नोव्हेंबरपासून जे आहे सुरू झालेली आहे। तर जे पण विद्यार्थी FDA साठी प्रिपरेशन करत आहेत त्यांनी आजच विजन 24/7 ॲप डाउनलोड करा आणि कोर्सेस जे आहेत त्यांना भेट द्या आणि आजच कोर्सेस जे आहे जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी जे आहे प्रिपरेशनसाठी मदत होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, या कोर्सेसमध्ये जे आहे तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहेत। तसेच PYQs सेशन्ससुद्धा होणार आहेत। तसेच MCQs टॉपिक वाईज MCQs देखील जे आहे तुम्हाला या कोर्सेसमध्ये मिळणार आहे। तसेच करंट अफेअर्सचे सेशनसुद्धा जे आहे इथे मिळणार आहे आणि नोट्ससुद्धा फ्री मिळणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच ॲप डाउनलोड करा आणि कोर्सेस जे आहे लवकरात लवकर जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनमध्ये जे पण हेल्प हवी असणार किंवा प्रिपरेशनसाठी मदत हवी असणार तर तुम्हाला आमच्या कोर्सेस थ्रू नक्कीच ते होईल। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजचं सेशन जे आहे आपण सुरू करूया। तर बघा, आता क्रोमॅटोग्राफी जी मेथड आहे तर ही मेथड काय आहे, तर ही एक टेक्निक आहे। कशासाठी, तर ही टेक्निक काय कशासाठी यूज होते, तर यूज फॉर सेपरेशन अँड ॲनालिसिस ऑफ मिक्सचर बेस्ड ऑन डिफरंट रेट्स ॲट विच कंपोनंट ऑफ मिक्सचर मूव थ्रू अ स्टेशनरी फेज typically under the influence of a solvent or mobile phase. The principle of chromatography involves partitioning or adsorption phenomena which allows the individual component of mixture to be separated and subsequently identified or quantified. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, की क्रोमॅटोग्राफी जी टेक्निक आहे ही एक सेपरेशन टेक्निक आहे। तर काय सेपरेट करण्यासाठी, तर जर एखादं मिक्सचर असलं, जर इथे फॉर एक्झाम्पल एखादा आपण मिक्सचर घेतलं, यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ मॉलिक्युल्स म्हणू शकतो आपण प्रेझेंट। जसं इथे प्रोटीन मिक्सचर असेल हे, तर यामध्ये वेगवेगळ्या टाइप्सचे जे आहेत प्रोटीन्स प्रेझेंट असतात किंवा अमिनो ॲसिड जे आहेत ते इथे वेगवेगळ्या टाइपचे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अमिनो ॲसिडचं हे मिक्सचर आहे। तर आता पर्टिक्युलर अमिनो ॲसिड सेपरेट करण्यासाठी किंवा या मिक्सचरपैकी जर आपल्याला पर्टिक्युलर समजा ग्वानिन हवं असेल, सायटोसिन हवं जर आपल्याला कुठलं पण लायसिन जर हे मिक्सचर असलं तर यामधलं आता फॉर एक्झाम्पल आपण हे ग्वानिन लायसिनचं मिक्सचर आहे, तर यामधलं आपल्याला ग्वानिन सेपरेट करायचं आणि लायसिन वेगळं सेपरेट करायचं आहे। तर या मिक्सचरमधून जे आहे पर्टिक्युलर टाईप ऑफ मॉलिक्यूल सेपरेट करण्यासाठी जी आहे क्रोमॅटोग्राफी टेक्निक जी आहे ते यूज होते। तर या टेक्निकमध्ये काय असते, जनरली स्टेशनरी फेज असते आणि मोबाईल फेज असते। तर मोबाईल फेज काय करते, मोबाईल फेज आणि स्टेशनरी फेज जे आहे हे मुख्य की कंपोनंट आहे कशासाठी, स्टेशनरी फेज हे मुख्य की कंपोनंट आहे कशाच्या, क्रोमॅटोग्राफीच्या। आणि क्रोमॅटोग्राफीचं प्रिन्सिपल कशावरती डिपेंड असते, पार्टिशनिंग और ॲडसॉर्प्शन फिनॉमिना। म्हणजेच काय, हे मॉलिक्युल्स एक तर सेपरेट आउट होतील म्हणजे पार्टिशन होईल त्यांचं, किंवा मग काय होईल ॲडसॉर्प्शन म्हणजेच हे एखाद्या सरफेसवरती काय होतील, ॲडझॉर्ब होतील। तर या फिनॉमिनावरती काय आपले कंपोनंट्स किंवा मिक्सचर जे असते कंपोनंट्सचे हे सेपरेट होते आणि या टेक्निकला आपण क्रोमॅटोग्राफी टेक्निक असे म्हणतो। तर बघा, आता नेक्स्ट काय आहे, तर की कंपोनंट इन एनी क्रोमॅटोग्राफी सेटअप म्हणजे जे पण क्रोमॅटोग्राफी टेक्निक असते जे यूज केले जाते, जसं की डिफरंट टाइप्स ऑफ क्रोमॅटोग्राफी टेक्निक्स ज्या असतात त्या यूज होतात डिपेंडिंग ऑन मॉलिक्यूल जे आपल्याला सेपरेट आउट करायचं आहे। तर बघा, आता फर्स्ट आहे स्टेशनरी फेज। तर स्टेशनरी फेज काय असते, सॉलिड किंवा लिक्विड फेज असते। म्हणजे स्टेशनरी फेज काय असते, ही एक फिक्स फेज असते की ज्याच्यावरती काय ही मोबाईल फेज नसते। स्टेशनरी फेज म्हणजे काय, ही फिक्स फेज असते की ज्याच्या थ्रू जे आहे आपलं सॅम्पल जे आहे ते रन होऊन काय होते, सेपरेट होते।
त्याच्यानंतर बघा मोबाईल फेज काय असते, इट मे बी लिक्विड और गॅस. म्हणजे मोबाईल फेज काय एक तर गॅस असू शकते किंवा लिक्विड असू शकते त्याचं फॉर्म. आणि मूव्स थ्रू और ओव्हर द स्टेशनरी फेज, म्हणजेच काय या स्टेशनरी फेजमधून किंवा याच्यावरून जे आहे मोबाईल फेज काय करतं, सॅम्पलला मूव्ह होण्यासाठी काय करते, मदत करते. कॅरिंग द कंपोनंट्स ऑफ मिक्सचर विथ इट, म्हणजेच काय जे पण सॅम्पल आपल्याला सेपरेट करायचं आहे मोबाईल फेजच्या सहाय्याने काय ते सॅम्पल जे आहे स्टेशनरी फेजमधून काय होते, पासआउट होते किंवा स्टेशनरी फेजमधून काय होते, त्यांचं जे आहे रन आउट होते स्टेशनरी फेज थ्रू. आणि या मोबाईल फेज काय करते की हे जे मिक्सचर आहे यांना स्टेशनरी फेजच्या थ्रू काय करतं, मूव्ह करण्यासाठी मदत करते. आणि डिपेंडिंग ऑन त्या कंपोनंटच्या ॲफिनिटीजच्या डिपेंडिंगवरती काय होते, म्हणजे त्यांच्या म्हणजे जे ॲफिनिटी असते कंपोनंटची त्या बेसिसवरती काय आहे मिक्सचर जे आहे सेपरेट आउट होते. तर या टेक्निकला आपण क्रोमॅटोग्राफी टेक्निक असे म्हणतो. आणि नेक्स्ट काय ॲनालाइट. त्या ॲनालाइट कशाला म्हणतात की जे सबस्टन्स आपल्याला म्हणजे जे मॉलिक्यूल किंवा जे मिक्सचर ऑफ सब कंपोनंट जे आहे ते आपल्याला सेपरेट आउट करायचं आहे, तर जे सेपरेट आउट मिक्सचर जिथे त्याला आपण ॲनालाइट असे म्हणतो. तर हे होतं एक जनरल डेफिनेशन ऑफ क्रोमॅटोग्राफी. आणि क्रोमॅटोग्राफीचे कंपोनंट्स काय, मेन कंपोनंट्स काय, स्टेशनरी फेज, मोबाईल फेज जे आहे हे क्रोमॅटोग्राफीचे काय मेन कंपोनंट्स आहेत. त्याच्यानंतर बघा आता डिफरंट टाईप्स ऑफ क्रोमॅटोग्राफी टेक्निक्स. तर आता क्रोमॅटोग्राफीचे पण डिफरंट टाईप्समध्ये काय आहे टेक्निक्स आहेत, म्हणजे वेगवेगळे टाईप्सचे क्रोमॅटोग्राफी टेक्निक्स आहेत जे बेस्ट आहेत की कुठल्या कंपोनंट्सचं सेपरेशन कोणत्या बेसिसवरती होतं. तर बघा आता टाईप्स काय दिलेले आहेत. तर बघा बेस्ड ऑन बेड म्हणजे काय स्टेशनरी फेज जे असते त्याच्या बेसिसवरती जे आहे डिवाइड केलेलं जसं कॉलम क्रोमॅटोग्राफी. तर कॉलम क्रोमॅटोग्राफी म्हणजे काय, असं कॉलम असतो इथे दाखवतो, असे कॉलम्स असतात जे मशीनमध्ये कुठल्या पण क्रोमॅटोग्राफी टेक्निकच्या मशीनमध्ये असे फिक्स असतात. ह्या कॉलममध्ये काय असतात आपलं स्टेशनरी फेज, समजा इथे जर बीड्स असले रेझिन्स असले तर हे असतात आपले स्टेशनरी फेज. ते या कॉलममध्ये काय पॅक्ड केल्या जातात, कॉम्पॅक्ट केल्या जातात. आणि या कॉलम थ्रू काय होते आपलं सॅम्पल जे आहे लोड होते. आणि बेसिस ऑफ समजा आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी आपण पकडलं तर इथे आयन इंटरॅक्शनवरती काय आयन इंटरॅक्शनवरती चार्ज बेसिसवरती काय कंपोनंट जे आहेत त्या कॉलम थ्रू पास होऊन काय ॲनालाइट जे आपल्याला मिळतं. तर याला कॉलम क्रोमॅटोग्राफी म्हणतात. त्याच्यानंतर प्लेनर क्रोमॅटोग्राफी. तर प्लेनर क्रोमॅटोग्राफीचे एक्झाम्पल काय दिले ते जसं पेपर क्रोमॅटोग्राफी आणि थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. हे जे आहे ह्या दोन टेक्निक्स आहेत ज्या प्लेनर क्रोमॅटोग्राफी बेसिसवरती आहे. म्हणजेच काय असे शीट असतात. पेपर क्रोमॅटोग्राफीमध्ये असतो सेल्युलस पेपर मोस्टली यूज होतं. तर असा पेपर असतो त्याच्यावरती काय आपण सॅम्पल लोड करतो आणि हा पेपर सॉल्व्हंटमध्ये डिप करतो. आणि डिप केल्यानंतर काय हे जे मोबाईल फेज आहे म्हणजे सॉल्व्हंट थ्रू सोबत काय हे जे मिक्सचर ऑफ कंपोनंट्स आहे हे मूव्ह होतात. आणि थिन लेअर क्रोमॅटोग्राफीमध्ये पण काय सिलिका प्लेट असते, म्हणजे प्लेट असते ग्लास प्लेट, त्याला सिलिका कोटिंग असते. म्हणजेच काय म्हणून याला प्लेनर क्रोमॅटोग्राफी असे म्हटलेले आहे. किंवा बेस्ड ऑन प्लेनर क्रोमॅटोग्राफी ह्या टेक्निक्स ज्या आहेत ह्या वर्क करतात किंवा या टेक्निक्स जे आहेत या प्रिन्सिपलवरती जे आहे सेपरेट आउट करतात कंपोनंट्सला. बेस्ड ऑन फिजिकल स्टेट म्हणजेच काय आता गॅस क्रोमॅटोग्राफीमध्ये गॅस यूज होते आणि लिक्विड क्रोमॅटोग्राफीमध्ये काय लिक्विडचं उपयोग होते, म्हणून यांना फेजेसवरती जे आहे डिवाइड केलेलं आहे. बेस्ड ऑन सेपरेशन मेकॅनिझम. बघा आता सेपरेशन मेकॅनिझम म्हणजेच काय ॲफिनिटी क्रोमॅटोग्राफीमध्ये काय त्या मॉलिक्यूलच्या ॲफिनिटीच्या बेसिसवरती काय आहे मिक्सचर्स किंवा कंपोनंट जे आहेत ते सेपरेट आउट होतात. आयन एक्सचेंजमध्ये काय चार्जच्या बेसिसवरती जे आहेत ते मिक्सचर सेपरेट होतात. आणि जेल फिल्ट्रेशन क्रोमॅटोग्राफी म्हणजेच की काय मॉलिक्युलर क्रोमॅटोग्राफी जे म्हणतो आपण, तर ह्याच्या बेसिसवरती जे आहे हे कशाच्या सायझेसच्या बेसिसवरती किंवा मॉलिक्युलर वेटच्या बेसिसवरती काय सेपरेशन टेक्स प्लेस करते. तर बघा आता टेक्निक्स जे आहेत त्यामध्ये कुठले स्टेशनरी फेज असतात आणि कुठला मोबाईल फेज यूज होते ह्याचा हा एक शॉर्ट चार्ट दिला आहे. जसं आता कॅपिलरी इलेक्ट्रोफोरेसिस आहे तर कॅपिलरी विथ बफर म्हणजेच काय एक अशी थिन ट्यूब लाईक स्ट्रक्चर असते स्टेशनरी फेज म्हणजे अशी थिन ट्यूब लाईक कॅपिलरी म्हणजे काय अशी थिन ट्यूब लाईक स्ट्रक्चर असते ज्याच्यामध्ये काय बफर जे आहे ते फील्ड असते, तर ते ॲज अ स्टेशनरी फेज इथे यूज होते. आणि मोबाईल फेजमध्ये काय इलेक्ट्रिक फील्ड नो मोबाईल फेज म्हणजेच काय हे कॅपिलरी फोरेसिसमध्ये काय मोबाईल फेज कुठल्याच यूज होत नाही. आणि ॲप्लिकेशन काय कॅपिलरी इलेक्ट्रोफोरेसिसचे तर आयोनिक कंपाऊंड सेपरेशन आणि DNA ॲनालिसिससाठी काय कॅपिलरी इलेक्ट्रोफोरेसिस या
क्रोमॅटोग्राफी टेक्निकचा यूज होते. त्याच्यानंतर सुपर क्रिटिकल फ्लुइड क्रोमॅटोग्राफी म्हणजेच SFC. तर इथे काय पोरस मटेरियल जे आहे ते स्टेशनरी फेज म्हणजे इथे कॉलम असतात, त्या कॉलममध्ये जे आहे पोरस मटेरियल असतात. आणि इथे सुपर क्रिटिकल फ्लुइड काय यूज होते तर CO2 जे आहे ते ॲज अ मोबाईल फेज जे आहे ते यूज होते. आणि याच्यात काय फास्ट सेपरेशन अँड कायरल ॲनालिसिस म्हणजे कायरल स्ट्रक्चरचे जे कंपोनंट्स असतात त्यांचं सेपरेशन करण्यासाठी काय आहे ही टेक्निक यूज होते. त्याच्यानंतर बघा आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी. आता बघा आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफीमध्ये जे सेपरेशन होते ते कशाच्या बेसिसवरती होते, त्यांच्या चार्जच्या बेसिसवरती सेपरेशन होते. कशाच्या मॉलिक्युलच्या. आता म्हणजे कॉलममध्ये जर कॉलम जसं तुम्हाला आधी सांगितलं की कॉलममध्ये असे बीड्स असतात किंवा रेझिन्स असतात. मोस्टली रेझिन्स जे आहेत सिलिका रेझिन्स हे यूज होतात. तर आता हे रेझिन जर निगेटिव्ह रेझिन्स म्हणजे अनायन्स चूज केले, अनायन चार्ज रेझिन्स जे आहेत ते चूज केले, तर जेव्हा आपण सॅम्पल लोड करतो तर जे निगेटिव्ह चार्ज असतील, निगेटिव्ह चार्ज मॉलिक्युल सॅम्पलमध्ये प्रेझेंट असतील ते पहिले सेपरेट आउट होतील आणि पॉझिटिव्ह चार्ज जे आहेत ते यांच्याशी काय होतील बॉन्ड फॉर्म करतील किंवा निगेटिव्ह चार्जसोबत जे काय आहे अटॅच होतील. बरोबर. तर म्हणजे आपल्याला आधी निगेटिव्ह चार्ज मॉलिक्युल सेपरेट आउट होईल आणि नंतर जे आहे नंतरच्या स्टेपमध्ये काय जे आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज मॉलिक्युल जे आहेत ते सेपरेट आउट होतील. तर अशा प्रकारे आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफीमध्ये रेझिन्सचा यूज काय होतं, मोस्टली सिलिकॉन रेझिन जे आहे ते यूज होतात. तर सिलिकॉन रेझिन्सच्या यूज जो आहे तो ॲज अ स्टेशनरी फेज होते जे कॉलममध्ये काय होतात फिक्स्ड असतात. आणि नेक्स्ट काय मोबाईल फेज काय असते, मोबाईल फेज असते आपला ॲक्वेस बफर जे आहे ते बफर सोल्युशन डिपेंडिंग ऑन सेपरेशन जे मॉलिक्युलचं करायचं आहे किंवा ज्या कंपोनंटचं सेपरेशन करायचं आहे त्याच्या अकॉर्डिंगली काय बफर सिलेक्शन केल्या जाते. तर बफर जे आहे ते यूज होते ॲज अ मोबाईल फेज. आणि बघा आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी जे आहे ते कशासाठी यूज होते किंवा ॲप्लिकेशन काय आहे तर सेपरेशन ऑफ आयन्स आणि प्रोटीन प्युरिफिकेशनसाठी जे आहे त्याचे ॲप्लिकेशन्स आहे. अनेक ॲप्लिकेशन्स आहे आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी. जसं एन्व्हायरमेंटल ॲनालिसिसमध्ये पण आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफीचा यूज होते. फूड इंडस्ट्रीमध्ये पण ह्या टेक्निकचा यूज केला जाते. केमिकल इंडस्ट्रीमध्ये पण जे आहे ह्या टेक्निकचं जे आहे यूज केल्या जाते. त्याच्यानंतर बघा ॲफिनिटी क्रोमॅटोग्राफी काय आहे तर बघा ॲफिनिटी क्रोमॅटोग्राफीमध्ये स्टेशनरी फेज काय आहे तर लिगँड्स जे आहेत ते स्टेशनरी फेज असतात. तर ॲफिनिटी क्रोमॅटोग्राफीमध्ये काय असते की जे कॉलम असतात त्यामध्ये काय लिगँड्स प्रेझेंट असतात डिपेंडिंग ऑन ते. हे पण लिगँडचं पण सिलेक्शन कशावरती राहते की कुठल्या प्रकारचं जे आपल्याला सेपरेशन करायचं आहे, कुठल्या प्रकारचं आपल्याला कंपोनंटचं सेपरेशन करायचं आहे त्याच्या बेसिसवरती लिगँडचं काय होतं सिलेक्शन होतं. तर लिगँडचं सिलेक्शन इथे कुठल्या कशावरती समजा आता एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स समजा एन्झाईमचं जे मिक्सचर असेल किंवा एन्झाईम सेपरेशन करायचे असतील तर इथे अशा प्रकारे लिगँड्स प्रेझेंट असतील जे एन्झाईमसोबत काय होतील बाउंड होतील किंवा बॉन्ड फॉर्म करतील. तर अशा प्रकारे लिगँड्सचे जे आहेत इथे कॉलम जो आहे तो पॅक होते लिगँड्सनी. आणि जेव्हा आपण एन्झाईमचं जे आहे मिक्सचर किंवा एन्झाईम सोल्युशन पास करतो तर जे एन्झाईमची ॲफिनिटी या लिगँडसोबत आहे ते यांना बाउंड होतील आणि जे एन्झाईमची नाही आहे ते इथून काय होतील सेपरेट आउट होतील. तर यामध्ये पण काय आहे बघा लिगँड जे आहे स्टेशनरी फेज असतात आणि मोबाईल फेज यामध्ये पण काय ॲक्वियस और ऑर्गॅनिक सॉल्व्हंटचा जो आहे तो मोबाईल फेज राहतो. आणि ॲप्लिकेशन याचे पण काय आहे प्रोटीन आणि बायोमॉलिक्यूल प्युरिफिकेशनसाठी जे आहे ॲफिनिटी क्रोमॅटोग्राफी यूज होते. त्याच्यानंतर बघा कॉलम क्रोमॅटोग्राफी. तर कॉलम क्रोमॅटोग्राफीमध्ये जसं कॉलम जे आहे त्यामध्ये सिलिका और ॲल्युमिना सॉलिड्स जे आहेत हे बीड्स म्हणू शकतो याचे हे कॉलममध्ये फिल्ड असतात आणि सॉल्व्हंट काय कुठलंही लिक्विड जे आहे ते सॉल्व्हंट आपण इथून पास करतो ॲज अ मोबाईल फेज. आणि ॲप्लिकेशन याचं पण काय प्युरिफिकेशन ऑफ मिक्सचर. त्याच्यानंतर HPLC म्हणजेच की हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी. तर यामध्ये बघा स्टेशनरी फेज असते सिलिका और पॉलिमर पार्टिकल्स म्हणजेच काय सिलिका और पॉलिमर पार्टिकल्स जे आहे ते कॉलममध्ये काय होतात कॉलम त्यांनी काय करतं पॅक केलं जातं ज्याच्यामधून आपल्याला जे आहे आपलं सॅम्पल लोड होतं. आणि मोबाईल फेज काय आहे पोलर और नॉन पोलर लिक्विड सॉल्व्हंट जे आहे ॲज अ मोबाईल फेज यूज होतं. HPLC खूप
मेजर इम्पॉर्टंट टेक्निक आहे जी ऑलमोस्ट ऑल फार्मास्युटिकल, फूड इंडस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्रीमध्ये जी आहे यूज केल्या जाते. त्याच्यानंतर थिन लेअर क्रोमॅटोग्राफीमध्ये जसं मी मगाशी सांगितलं की ही काय आहे, ही अशी थिन शेड राहते, त्याला सिलिका जेलची कोटिंग राहते. तर यामध्ये जे स्टेशनरी फेज असते ते म्हणजे आपलं सिलिका जेलची कोटिंग, जे सिलिका जेल किंवा ॲल्युमिनियमची कोटिंग राहते तर ती असते स्टेशनरी फेज, म्हणजेच ही ग्लास प्लेट. आणि सॉल्वंट जे आहे लिक्विड जे म्हणजे आपण ज्यामध्ये सॉल्वंटमध्ये हे प्लेट डीप करतो आणि सॉल्वंटच्या मदतीने जे आहे इथे सॅम्पल जे आहे ते या शीट थ्रू काय करतो, पास आउट होतं. आणि गॅस क्रोमॅटोग्राफीमध्ये काय आहे, सॉलिड सपोर्ट विथ लिक्विड फेज. म्हणजेच काय, सॉलिड सपोर्ट विथ लिक्विड फेज म्हणजेच काय, सॉलिड प्लस लिक्विड सोल्युशन जे आहे ते यूज केले जाते ॲज अ स्टेशनरी फेज. आणि गॅस जे आहे, गॅस कुठले तर इनर्ट गॅसेस जे आहेत, फॉर एक्झाम्पल हेलियम, आर्गॉन, हायड्रोजन जे आहे ते ॲज अ मोबाईल फेज जे आहे हे गॅस जे आहे ते यूज केले जाते. कशामध्ये, गॅस क्रोमॅटोग्राफीमध्ये. आणि हे कशासाठी यूज होते, याचे ॲप्लिकेशन वोलाटाईल कंपाऊंड सेपरेशन किंवा प्युरिफिकेशन करण्यासाठी आणि एन्व्हायरमेंटल ॲनालिसिस. आणखी क्रोमॅटोग्राफीचे जे मेन ॲप्लिकेशन्स आहे या टेक्निकचे जे डिपेंडिंग ऑन कुठल्या प्रकारचे मॉलिक्यूल सेपरेट होतात किंवा कुठल्या प्रकारचं कंपोनंट सेपरेट आउट करायचं आहे किंवा प्युरिफिकेशन करायचं आहे, त्या बेसिसवरती, त्याच्या नेचरवरती काय आहे, प्रत्येक क्रोमॅटोग्राफी टेक्निक जी आहे ती यूज केल्या जाते अकॉर्डिंग टू जे आपल्याला सेपरेट आउट करायचं आहे की जे ॲनालिसिस करायचं आहे त्याच्या बेसिसवरती क्रोमॅटोग्राफी टेक्निक जी आहे ती यूज केल्या जाते किंवा सिलेक्ट केल्या जाते. आणि हे होतं आपलं शॉर्टमध्ये आपलं क्रोमॅटोग्राफी आणि क्रोमॅटोग्राफी टेक्निक्सचं जे आहे आपण इथे शॉर्टमध्ये ब्रीफमध्ये इथे बघितलेलं आहे. आणि तुम्हाला सांगू इच्छिते की आपले जे कोर्सेस लॉन्च झालेले आहेत त्यामध्ये हे टॉपिक जे आहे, प्रत्येक टेक्निक जी आहे डिटेलमध्ये जी आहे आपण घेत आहे. तसेच तुम्हाला जर कंप्लीट लेक्चर्स जर स्टडी करायचे असतील किंवा कंप्लीट लेक्चर्सची इन्फॉर्मेशन जाणून घ्यायची असेल तर आमच्या कोर्सेसला जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या स्टडीमध्ये एक डिटेल जे आहे कंटेंट मिळेल आणि तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी नक्कीच ते जे आहे फायदेशीर ठरणार. तसेच ॲपवरती जे आहे आता कोर्सेस तर लॉन्च झालेलेच आहे, तसेच एक MCQ डिस्कशन किंवा PYQ सेशनसुद्धा ॲपवरती जे आहे कोर्सेस लॉन्च झालेले आहे त्यावरती घेण्यात येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालवता तुम्ही जे पण विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत या एक्झामसाठी तर तुम्ही कोर्सला जे आहे जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे सेशन आहे तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा. आणि व्हिडिओ बघा, इथे सर्व जे आहे तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन दिली आहे की बॅचेस जे आहेत त्या अनेक बॅचेस जे आहेत लॉन्च झालेल्या आहेत, त्या बॅचेसमध्ये काय काय मिळणार आहे हे सुद्धा इथे मी दिलेलं आहे. आणखी इन्फॉर्मेशन जर तुम्हाला ॲपबद्दल किंवा कोर्सेसबद्दल जाणून घ्यायची आहे तर खाली हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही एनी टाईम कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचे डाऊट्स जे आहेत ते क्लिअर करून घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.